चला पेपर काढा. पुढील वाक्य सुसंगत परिचिताचे आहे. हे पूर्ण करण्यासाठी परिचय पूर्ण करायचा आहे. टिंब या रोगास पक्षाघात असेही म्हणतात. तर या ठिकाणी आईला पर्यायी पद वापरले तर पोलिओ होईल. पोलिओ मध्ये हाताचा पायाचा लुळेपणा येतो. हा रोग टिंबमुळे होतो. हा रोग कशामुळे होतो? विषाणूमुळे, पोलिओचा विषाणू. या रोगाचे समूळ टिंब व्हावे म्हणून भारत सरकारमार्फत 5 वर्षाच्या आतील बालकांना मोफत दरवर्षी डोस दिले जातात. या रोगाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी. पहा, हा पोलिओचा जो विषाणू आहे हा हवेमध्ये जगू शकत नाही. हा पसरतो कशामार्फत? हवेमार्फत. ज्या व्यक्तीला पोलिओ झालेला आहे त्याच्या रक्त, लघवी, थुंकी, शौच याच्यामधनं तो हवेमध्ये बाहेर पडतो. तो हवेमध्ये एकाच्या दुसऱ्याच्या संपर्कात येतो. मात्र तो हवेमध्ये जास्त काळ जगू शकत नाही. म्हणून विषाणूचा पोलिओचा डोस दिला जातो. म्हणजे काय? अर्धमेली विषाणू तुम्हाला दिले जातात. या विषाणूच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात निर्माण होते. प्रत्यक्ष जरी पोलिओचा विषाणू तुमच्या शरीरामध्ये आला तर त्याच्या विरुद्ध रोग प्रतिकारक शक्ती तुमच्या शरीरात निर्माण झालेली असते. त्यामुळे त्यांना आपण प्रतिकार होतो. चला पुढे. विरुद्ध लिंगी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी कोणती आहे? त्याच्यामध्ये गोप, गोपी, साध्वी, संन्यासी, नर, नारी, विद्वान, विदुषी. साध्वी काय पाहिजे? ते साधू पाहिजे. संन्यासी साधू, साध्वी. निश्चितपणे एक वचनी शब्द कोणता? राई, घाई, गाई, सोयी. एक गाई, 5 गाया. आमराई म्हणतो ना आपण, आमराया. तसं गाई गाया होत नाही. गाई खूप गाई करू नको. गाय गाई अनेक वचन, सोय अनेक वचन. उदयमुख असे कोणाला म्हणतात? उदयाला येत असलेला त्याला उदयमुख असं म्हटलं जातं. बेरीज या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते? वाक्यात वापरायचे. बेरजे ला, बेरजे चे, बेरजे ने, बेरजे तून, बेरजे चे. याचे प्रत्येक आडून टाकला तर राहतो ते सामान्य रूप असतं बेरजे. हे त्याचं सामान्य रूप होईल. काल गुरुजींनी निरोप घेतला. या अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. निरोप मूळ शब्द काय आहे? निरोपक आहे. कोणताही त्याला प्रत्यय जोडलेला नाही. त्यामुळे याला प्रथमेला कोणताही प्रत्यय नसतो. त्यामुळे उत्तर येईल प्रथमा. वारकरी मूळ शब्द वारकरीच आहे. त्यामुळे तिथं प्रत्यय प्रथमा. शेतकरी मूळ काय? शेतकर शब्द नाही. त्याला काही जोडलेला प्रत्यय नाही. हे बघा, प्रत्येक मूळ शब्द काय आहे तो त्याला कोणता प्रत्यय जोडलेला आहे त्याच्यावर प्रत्ययावरून ते कोणती विभक्ती ओळखा, त्याचा कारक अर्थ ओळखा. विद्यार्थिनी या नामाच्या विरुद्ध लिंगी नामाचे सामान्य रूप. विद्यार्थ्यांचं विरुद्ध लिंगी काय होईल? विद्यार्थी. मग त्याचं आपल्याला सामान्य रूप विचारलंय. सामान्य रूप त्याचं वाक्यात वापरताना कोणता प्रत्यय लागतो तो वापरा. प्रत्यय काढून टाकायचे लागतं ते सामान्य रूप. मग काय होईल? विद्यार्थ्याला, विद्यार्थ्याचे, विद्यार्थ्याने, विद्यार्थ्याला. याचे प्रत्येक काढून टाकले काय झालं? विद्यार्थ्या. त्यामुळे हे सामान्य रूप पर्याय क्रमांक 3. ग्राह्य धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? योग्य आहे असे समजणे. की तुमचं म्हणणं तुमचं मान्य केलं, ग्राह्य धरलं, तुमची कागदपत्र ग्राह्य धरली, योग्य आहे असे समजले. राधाबाईच्या पती निधनामुळे तिचे राधाबाईचा पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचे काय? हातपाय गळले. हातपाय गळले. आता माझा पती मिळाला, आता मी काय करू? सगळं आतापर्यंत पतीवरती सगळं अवलंबून होतं. तो कमवत होता, देत होता, आणि सगळं खर्च घरखर्च वगैरे चालत होता.
आता पतीचं निधन झाल्यावर ते आता कसं चालवायचं, त्यामुळे तुझे हातपाय गळे म्हणजे संपूर्ण गर्भगळीत झाली. पुढं रान म्हणून बा याचा तयार होणार अर्थपूर्ण शब्द, त्याचा अर्थ काय होतो असेल. अंतकरणाला पाजर फोडणारे हृदय द्रावक पर्यायक्रमात हृदयाला हे करणारे स्पर्श करणारे हृदय स्पर्श. योग्य अर्थाचे दोन पर्याय निवडा. योग्य अर्थाचे कोणते आहे? पर्याय क्रमांक 2, 4. डांगोरा पिटणे म्हणजे जाहीर वाच्यता करणे, भोग आणणे म्हणजे विघ्न निर्माण करणे, जीव घाण ठेवणे म्हणजे कर्जबाजारी होणे नाही. जीव घाण ठेवणे म्हणजे दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालणे. चतुर्भुज होणे, अटक होणे. लग्नामध्ये चतुर्भुज झाला म्हणजे चतुर्भुज होणे, चारी बाजूने संकटामध्ये अडकले. निश्चितपणे एक वचनी नाम ओळखा. एक वचनी. 1 पैसा 5 पैसे म्हणजे पैसा कसा येईल? शहारे. एक शहारा 5 शहारे म्हणजे शहारे अनेक वचनी. हाल 1 हाल 5 हाल. हाले वगैरे होत नाही. हा एक वचनी पण आहे, अनेक वचनी पण आहे. वेळ 1 वेळ 5 वेळ म्हणजे वेळ मध्ये एक वचनी. 5 वेळ नाही होत. मी 5 वेळ ठेवलो, 5 वेळा ठेवलो. त्यामुळे इथं वाक्यात वापरून पाहायचं. अंक वापरायचा एक वचन, 5 अंक वापरला की अनेक वचन. मग तिथं वापरताना काय होतं, बदल कसा होतो तो लक्षात येतो. पुढीलपैकी पुल्लिंगी नाम ओळखा. नाक, टाक, पाक, चाक. नाक काय म्हणाल? ते एक नाक म्हणजे कोणतं लिंग आहे? नपुंसकलिंग. ताक ते ताक नपुंसकलिंग. पाक तो एक पाक. साखळीचा पाठ केलाय ना, तो एक पाक म्हणजे पुल्लिंग. चाक ते एक ताक नपुंसकलिंग. रोहित गाणं गातो या वाक्यात अधोरेखित शब्दाचा कारक. आता विभक्ती का पाहिजे, कारक अर्थ ओळखायचा. आपल्याला विभक्ती ओळखायची नाही. विभक्ती कोणती? विभक्ती बघितली तर कोणतंही त्याला प्रत्यय लागलेला म्हणजे प्रथम आहे. पण आपल्याला विभक्ती ओळखा सांगितलंय का? कारक अर्थ म्हणजे या तो वाक्यात कोणतं कार्य करतो. रोहित गाणं गातो, क्रियापद गातो, गाणारा रोहित काय करतात. गाण्याची क्रिया रोहितवरती कोणती क्रिया घडलेली? गाण्याची. गाण्याची क्रिया म्हणजे गातो येतात तर गाण्याची क्रिया कोणावरती कशावरती घडलेली? गाण्यावर. गाणे हे गायणारे कर्म, त्यामुळे 17चं उत्तर हे कर्म. महेंद्र पतंग उडवला. योग्य असणारे 2 विभक्ती कारक अर्थ सांग. याला प्रत्येक जोडून कोणतं बनेल? महेंद्राच्या पतंग उडवला होतं का? महेंद्रचा पतंग उडवला चालेल. महेंद्रने पतंग उडवला चालेल. महेंद्रला पतंग उडवला नाही. तरी पर्याय क्रमांक 2 आणि 3 दोन पर्याय नोंदवा. पुढं भाषा या शब्दाची योग्य सामान्य रूपे कोणती? 2 पर्याय निवडायचे आहे. भाषा या शब्दाची पाहिजे. भाषा याची 2 सामान्य रूप. सामान्य रूप अनेक पण होऊ शकतात. एकच होतं असं नाही. एक वचने वेगळं होतं, अनेक वचने वेगळं होतं. तिथे दोन्ही पण वापरून बघूया आपण. मी भाषेला, मराठी भाषेला, मराठी भाषेच्या, मराठी भाषेतून, मराठी भाषेचे जिथं प्रत्येक काढलं तर काय सांगितलं? भाषे. आता हे एक अर्थ आहे. आता दुसऱ्या अर्थाने हा माझा सर्व भाषांवर जाणीवच 5 भाषांवर, 5 भाषांमध्ये 5 भाषांनी 5 भाषांची जाणीवचनी केलं तर त्याचं होते भाषा. शावर अनुस्वार आहे. पहिला आणि दुसरे भाषां, भाषी नाही. सारिका या नामाचे निरुक्तलिंगी नाम कोणते? सारिकाच्या नंतर शुक, शुक सारिका. तुम्ही वाक्य सुसंगत परिचयाचे ती पूर्ण करण्यासाठी योग्य निवडा.
टिंबटिंब पाऊस सारी सृष्टी हिरवीगार झाली होती. कुठे पाऊस प्रचंड असतो? आषाढामध्ये. आषाढामध्ये धो 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 पाऊस पडतो. तर श्रावणामध्ये श्रावण सरी बरसतात, धो धो पाऊस कमी होतो. आषाढातला पाऊस पण सारी सृष्टी हिरवीगार झाली होती. त्यामुळे अनेक रंगाच्या टिंबटिंब सगळीकडे दिसत होत्या. छटा, छटा म्हणजे याचा अर्थ अनेक रंगाचा हिरवेगारपणा, त्याच्यामध्ये हिरवटपणा, तर त्यामध्ये वेगवेगळ्या छटा असतात. प्रत्येक झाडाचा हिरवेगारपणा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. श्रावणातील पूजा टिंबटिंब घरघरात चालल्या होत्या. श्रावणातील पूजा अर्चना, पूजा पाठ. आता घरामध्ये आपण जर देव पूजा करत असेल तर पूजा अर्चना. या ठिकाणी आपल्याला इथं पूजा पाठ नाही, तर श्रावणातील पूजा अर्चना. श्रावणामध्ये वेगवेगळा श्रावण महिना पवित्र समजला जातो. विविध ग्रंथ लावले जातात घरामध्ये. कोणाच्या घरी हरिपाठ असतो, कोणाच्या घरी नवनाथ असतो, कोणाच्या घरी ज्ञानेश्वरी असते किंवा सत्यनारायण असतो. मग पूजा आजच्या घराघरात चालल्या होत्या. रुपेशने काढलेल्या सुंदर अक्षराने सर्वांचे टिंबटिंब मन मोहून टाकले. ते अक्षर बघून किती सुंदर आहे, जर मोठी ओळीने ठेवले. योग्य अर्थ असणारा वाक्यप्रचार निवडा. दोन पर्याय आहे, तुझे आहे शोभा करणे. भर बाजारात शोभा केली, भर बाजारात निर्भसना करणे म्हणजे अपमान वगैरे करणे. जिथे हाताने मारून वगैरे होतो असं नाही, बोलण्याने देखील होतं. अपमान करणे चार चौघात म्हणजे निर्भसना करणे, शोभा करणे. आणि पगडा असणे बरोबर. चंग बांधणे म्हणजे पक्का निश्चय करणे, घट्ट बांधणे नव्हे. परचक्र येणे म्हणजे शत्रूने हल्ला करणे. परचक्र म्हणजे शत्रू मग तो नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल. तर गणितामध्ये पाहूया आपण. प्रश्न उत्तर करा. काय करायचंय? चॅट बॉक्स ओपन करायचं, सांगणार का उठून? चला, 26वा प्रश्न आहे. एक्स वाय झेड या संख्या प्रमाणात आहे. 26वा प्रश्न. एक्स ला वाय ला झेड या तीन संख्या प्रमाणात असतील. ए बरोबर ए प्लस बी, बी बरोबर -9, झेड बरोबर आहे ए मायनस बी. वाय बरोबर काय? आता जेव्हा तीन संख्या प्रमाणात असतील तेव्हा पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार बरोबर मधल्या संख्येचा वर्ग. वाय वर्ग बरोबर ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. या ठिकाणी याचा वाय वर्ग बरोबर याचा गुणाकार केला तर काय होतो? याचा कशाचा विस्तार आहे हा? ए बी वर्ग. आपल्याला विचारले वाय वर्गाची किंमत. वाय वर्गाची किंमत येणार आहे ए वर्ग बी वर्ग. पर्याय क्रमांक 4. तर 27वा प्रश्न. 3.5 तासामध्ये 140 किलोमीटर जाणारी बस 50 किलोमीटर अंतर किती वेळ आहे? 3.5 तास, 3 तास म्हणजे 5 तासात 140 किलोमीटर. इथे तास इथे अंतर आहे. 3.5 तासात 140 तर 50 किलोमीटर अंतर. 50 किलोमीटर किती अंतरा किती वेळ आहे? किती उत्तर? हे तर तासामध्ये एखादं तासात केलं. हे उत्तर जर आपल्याला मिनिटामध्ये आणायचं असेल नंतर तासामध्ये तर सोपं आहे. या 3.5 तासाची मिनिटं करा. 3 तासाची 180 ना अर्ध्या तासाची म्हणजे 210. 210 मिनिटांमध्ये 140 तर 50 मिनिटांमध्ये किती? म्हणजे एक्स बरोबर 50 गुणिले 210 भागिले 140 7 गुणिले 14 7 21 दोन्ही दिले तर
25 25 3 75 मिनिटे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पर्यायामध्ये पहा 1.25 तास 1 तास 15 मिनिटे पर्यायामध्ये आहे 1.2 5 तास पर्याय क्रमांक 2 पुढे 28वा प्रश्न आहे 2 दशांश चिन्ह 6 6 दशांश चिन्ह 4 8 दशांश चिन्ह 9 4 दशांश चिन्ह 7 आणि यांची सरासरी 5.7 आहे. किती संख्येची सरासरी 5.7 आहे 5 संख्या. मग त्या 5 संख्येची बेरीज 5 दशांश चिन्ह 7 गुणिले 5 सरासरी गुणिले एकूण संख्या त्याची बेरीज 5 35 5 अंकी 5 25 अंकी 28 दशांश चिन्ह 5 संख्येची बेरीज. त्यात 4 संख्या आपल्याला दिले 4 संख्येची बेरीज वजा केली की आपल्याला ही 5वी संख्या येणार 9 7 16 24 6 26 7 चले 2 4 6 8 7 14 14 6 20 22 दशांश चिन्ह 6 ही 4 संख्येची बेरीज आहे. मग 5 संख्येच्या बेरीजमध्ये 4 संख्येची बेरीज वजा केली की 5वी संख्या येणार 5 मध्ये जात नाही आणि खर्च घेतला 15 6 गेले 9 8 3 गेले 5 0 उत्तर येणार आहे तिसरी संख्या 5 दशांश चिन्ह 9 आहे. 29 आई व मुलगी यांच्या 2 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 8 असेल 2 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 4 असे होणार असल्यास मुलीचे जन्माच्या वेळी आईच्या वेळी पहा मांडणी समीकरण तयार करताना लक्षात घ्या आई मुलगी जसं क्रम दिलेला आहे तो बदलायचा नाही. लक्षात घ्यायचं आई खाली आईची चालली आहे मुली खाली मुलगी 2 वर्षापूर्वी काय गुणोत्तर 8 असेल म्हणजे 8 असेल म्हणजे आता आईचा 8x असेल तर मुलीचं x असेल 1x म्हणजे x. मग आज किती असेल रे आज आईचं असणार आहे 8x अधिक 2 मुलीचं असणार आहे x अधिक 2. आजचं गुणोत्तर दिले का नाही इथं गुणोत्तर दिले त्याच्यावर आजचं वय काढलं आणि 2 वर्षानंतर आईचं किती असेल 8x अधिक 4 मुलीचं असेल x अधिक 4 आणि या ठिकाणी त्यांचं 2 वर्षानंतर गुणोत्तर दिलेले 4 असेल म्हणजे 2 वर्षानंतरचं वय आहे 2 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. मग समीकरण काय तयार होईल 8x अधिक 4 छेदामध्ये x अधिक 4 बरोबर 4x1 तिरकस गुणाकार केला 1 ने इकडे गुणलं 8x अधिक 4 होईल इकडे गुणलं 4 ने x ला गुणलं 4x 4 ने अधिक 4 ला गुणलं 4x 16 इकडे काय पाठवा तिकडे काय पाठवा काय 40 इकडे पाठवले हे 4 तिकडे पाठवले हे 40 इकडे घेतले 8x वजा 4x बरोबर 16 आणि अधिक 4 तिकडे गेले वजा 8x मध्ये 4x गेले 4x बरोबर 16 मध्ये 4 गेले 12 x बरोबर 12 भागिले 4 उत्तर येणार x ची किंमत 3. 2 वर्षापूर्वी x ची किंमत आली 2 वर्षापूर्वी मुलीचं वय किती आहे x म्हणजे 3 वर्ष 2 वर्षापूर्वी आईचं वय किती आहे 8 24 हे 2 वर्षापूर्वीचं विचारलंय का आपल्याला काय विचारलंय मुलीच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती. आता मुलीच्या जन्माच्या वेळी आज मुलगी 2 वर्षापूर्वी 3 वर्षाची होती जन्माच्या वेळी किती वर्षाची असेल 0 वर्षाची. जन्माच्या वेळी किती वर्षाची असतात तुम्ही 0 वर्ष म्हणजे यातनं 3 वजा करावे लागले 0 वर्ष म्हणजे यातनं 3 वजा करा म्हणजे केला 1 नसेल कळत तर आजचं काढा 2 वर्षापूर्वी आज मुलगी 3 वर्षाची होती आज किती वर्षाची 3 अधिक 2 5 वर्षाची म्हणजे आज 5 वर्षाची. मग आई आज किती आहे 2 वर्षापूर्वी 24ची आज कितीची आहे 26ची. आज मुलगी 5 वर्षाची 5 वर्षापूर्वी तिचं 0 वय होतं म्हणजे 5 वर्षापूर्वी तिचा जन्म झाला होता यातनं 5 वजा केले 0 यातनं 5 वजा केले 21. चला पुढे
30वा प्रश्न 45 कामगारांना 25 दिवसाची मजुरी 45,000 रुपये मिळते, त्या दराने 64 मजुरांची 20 दिवसाची मजुरी किती? इथं आता इथं काम तेवढंच नाहीये, इथं काम तेवढंच नाहीये, इथं मजुरांची संख्या आणि जर इतर काम इथं 45 कामगार 25 दिवस आणि याची मजुरी आहे 45,000. 25 दिवसाची 45,000 मी एका दिवसाची किती कशी काढाल? 45,000 भागिले 25, 4,000 भागिले 25 केले, 25 एके 25, 20 राहिले 20 वर्ष 200, 200 वरती 200 याने 25 एका दिवसाची किती कामगारांची? 45 कामगार. एका कामगाराची किती? 1800 भागिले 45, 45 चौक 180 याचा शून्य. एका दिवसात एका मजुराची एका दिवसाची इथं 25 दिवसाची 1800 रुपये आहे 25 दिवसाची. 45 काम करायचं 1800 रुपये 45 काम करायचं. एका मजुराची एका दिवसाची 40 रुपये. आपल्याला विचारले 64 मजुराची 20 दिवसाची. 64 मजूर 20 दिवस. एका मजुराची 40, 64 मजुराची 64 गुणिले 40 शुद्ध मांडून टाका कसा 4 1600 4 25 ही 64 मजुराची झाली एका दिवसाची. 20 दिवसाची काढायची मग 2560 गुणिले 20 करा. 1 मांडून टाका 1200 2 हजारने 10 1100 1 हजारने 4 आणि 51,200. इथं काय होतं का व्यस्त प्रमाणे मुद्दा मी याच्यामध्ये चालेल का रे? इथं का नाही चालणार ते? इथं एकच काम आहे का तेवढं? मी ते M1 × T1 × D1 का घेतलं नाही? M1 × T1 × D1 इथं एकच काम असेल पण भिंत बांधण्यासाठी एवढे मजूर रोज एवढे तास एवढे दिवस काम करतात. इथं चालेल तीच भिंत बांधण्यासाठी. इथं वेगळं येणार आहे. M1 × T1 × D1 मध्ये उत्तर येते का? नाही. म्हणून जेव्हा काम फिक्स असेल कामाची दुप्पट असेल तिथेही वापरता येईल. इथं काम नाही हो फिक्स. इथं व्यस्त प्रमाणामध्ये कामगार वाढले कमी दिवस लागणार आहे व्यस्त प्रमाण. पण इथं कामगार वाढले मजुरी पण वाढते. इथे काय समचलन. मग इथं मांडणी काय हे लक्षात घ्या. इथं एका ठिकाणी व्यस्त चलन आहे एका ठिकाणी समचलन आहे. याची मांडणी कशी होईल ते पहा. ते मुद्दाम मी सांगितलं नाही. इथं मांडणी काय होईल? समचलनामध्ये काय बदलतं व्यस्त चलनामध्ये काय? व्यस्त चलनामध्ये बदलतं तेव्हा तिथं गुणाकार कॉन्स्टंट असतो. समचलनामध्ये मजुरांची कामगारांची संख्या वाढली पगार काय होणार आहे? वाढणार आहे. इथं काय होतंय? हे समचलन आहे इथं सम आहे आणि इथं काय होतं बरोबर? कामगारांची संख्या वाढली की दिवस कमी होणार आहे. म्हणजे इथं कोणतं चलन आहे? व्यस्त चलन. समचलनामध्ये काय असतं? भागाकार कॉन्स्टंट असतो. व्यस्त चलनामध्ये गुणाकार. मग इथं मांडणी काय केली पाहिजे पहा. 45 गुणिले 25 भागिले 45,000 बरोबर इथं किती आहे? तिथे बघतो पहा 64 मजूर गुणिले 20 भागिले माहित नाही x. इथंच होते मांडणी काय होईल सांगा. x बरोबर x गुणिले 45 गुणिले 25
x गुणिले 45 गुणिले 25 बरोबर 64 गुणिले 20 गुणिले 45,000. त्याला मोकळा करू x ला x बरोबर राहिले इकडे 64 गुणिले 20 गुणिले 45,000 भागिले 45 गुणिले 25. मी कसं संक्षिप्त करू द्या 45 एके 45,000 हे 1000 येईल. इथं 25 ला 5 ने लावावं लागेल 100 64 गुणिले 128 64 गुणिले 128 512 128 चौक 512 आणि त्याचा 1 आणि 2 शून्य दिले. उत्तर आलं का? हे मी का सांगितलं नाही जेव्हा M1 × T1 × D1 असतं कधी जेव्हा काम एक कॉन्स्टंट असतं. इथं कॉन्स्टंट आहे का काम नाही म्हणून मी इथं सांगितलं नाही. हे व्यस्त म्हणून इथं समजून सांगितलं की कामगारांची संख्या कमी झाली दिवस कमी होणार वाढणार. कामगारांची संख्या वाढली दिवस कमी होणार. जे व्यस्तच्या नाही व्यस्तच्या लावून त्याचा गुणाकार कॉन्स्टंट असतो. आता इथं कामगारांची संख्या वाढली पगार वाढणार. पगार संख्या कमी झाली पगार कमी वाढली. तिथं कोणतं चलन आहे समचलन. म्हणजे समचलनावाल्याने काय करायचं असतं भागायचं. म्हणून इथं कामगार आणि दिवस याला भागिले पगार घेतला की मुद्दा मी सांगितलं. पहिल्यांदा मी काय सांगितलं एका दिवसाचा पगार काढा 25 दिवसाचा भागिले 25 गेले एका दिवसाचा पगार येईल 45 मजुराचा. त्याला पुन्हा भागिले गेले एका मजुराचा एका दिवसाचा पगार आला. आपल्याला 64 मजुराचा एका दिवसाचा पगार 64 ला गुणलं एका दिवसाचा आला पगार 64 मजुराचा. त्याला गुणिले आपल्याला 20 दिवसाचा पण गुणिले 20 केलं. दोन्ही पण तेच आहे. इथं मांडणी लक्षात येईल M1 × T1 × D1 केलं की गणित. चला पुढे पहिल्या 3 दिवसाची सरासरी 4.5 सेंटीमीटर पाऊस पडला. पुढील 2 दिवसात किती सेंटीमीटर पाऊस पडला 5 दिवसाची सरासरी 6 मिलीमीटर वाढ. पहिल्या 3 दिवस सरासरी किती आहे 4.5. इथं पुढल्या 2 दिवसात किती पाऊस पडला तर सरासरी 6 मिलीमीटर सरासरी 6 मिलीमीटर. 4.6 5 मध्ये 6 मिलीमीटर वाढवले तर काय होईल उत्तर किती येणार 5.1. ही सरासरी किती दिवसाची आहे 5 दिवसाची. म्हणजे 5 दिवसात एकूण पाऊस 5.1 गुणिले 5 उत्तर किती 5 एके 5 5 5 25. 5 दिवसात एकूण पाऊस किती पडला पाहिजे 25.5. त्यातनं पहिल्या 3 दिवसात पडलेला पाऊस सरासरी 4.5 आहे. पहिल्या 3 दिवसात एकूण किती पाऊस पडला गुणिले 3 केलं म्हणजे किती 3 5 15 5 केले 12 13. पहिल्या 3 दिवसात 4.5 मीटर 4.5 सेंटीमीटर सरासरीनं त्याचा होणार आहे 13.5. म्हणजे पहिल्या 5 दिवसात पहिल्या 3 दिवसाचा पाऊस वजा केला तर आता 3 गेले 2 12 सेंटीमीटर पाऊस पडला पाहिजे या 2 दिवसात. 2 दिवसाचा पाऊस हा 12 सेंटीमीटर एका दिवसाचा. त्या 2 दिवसाची सरासरी किती विचारले नाही. आपला 2 दिवसात किती पाऊस पडला पाहिजे 12 सेंटीमीटर म्हणजे 12 मिलीमीटर का सेंटीमीटर का सेंटीमीटर मध्ये सगळे मार्क. आता इथे 0.6 मिलीमीटर होते सेंटीमीटर 0.6 सेंटीमीटर झाले म्हणून इथं 0.6 मिळवलं. तर पुढे 32वर 96 लिटर दूध पाणी मिश्रणात दूध व पाणी याचे प्रमाण 15 होते. किती लिटर पाणी वाढवले तर पाण्याचे प्रमाण 1:9 होईल. दूध व पाणी पहिल्यांदा दूध आहे दूध व पाणी यांचं प्रमाण आहे 1500. 15 भाग पाणी 1 भाग 15 भाग दूध 1 भाग पाणी. आता याच्यामध्ये पाणी वाढवायचे काय पाण्याचे प्रमाण किती पाहिजे 1:9. पाण्याचे प्रमाण 1:9 पाण्याखाली 1 इकडे 9.
याच्यामध्ये किती वाढवलं पाहिजे पाणी तेव्हा एकाच नळ. इथं दूध वाढवायचं नाही, पाणी वाढवायचं. म्हणजे इथं एकाच नऊ मी दोनास इथं काय होईल 18 होईल. एकाच नऊ दोनास 18 होईल. चुकतंय गणितामध्ये एकाच 3 बऱ्यापैकी एकाच 3 आहे. दुरुस्ती करून घ्या. पाणी व दुधाचे प्रमाण किती लिटर? हा 96 लिटर पाणी दूध 15 16 x बरोबर 6 आला. 16x एकाच नऊ करायचं म्हटल्यानंतर तुमच्या आहे. चला बोला की. हा x बरोबर 6. हा 96 कुठून बघितलं? ओके 96 लिटर. ओके 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 सॉरी हे 96 लिटर मी पाहिलं नाही. 96 लिटर दूध एकूण आहे. 96 लिटर मध्ये एका 1501 प्रमाण. आता इथं आपल्याला हे 96 लिटर वाढत आहे. म्हणजे इथं 96 भागिले 16 केलं x बरोबर किती येणार आहे 6. याचा अर्थ याच्यामध्ये जर पाहिलं याच्यामध्ये काढलं तर एक मध्ये 6 लिटर पाणी आहे आणि 90 लिटर दूध. एका 6 प्रमाण आहे म्हणजे 6 लिटर पाणी 90 लिटर. आपल्याला एकाच 9 आणायचे म्हणून हे 9 म्हणजे याची किती पण भागिले 6 करायला तर याला काय केलं पाहिजे? सॉरी इथं 9 एकाच 9 गुणिले तर याची 10 पट याची पण 10 पट झाली. 10 एकाची 10 पट किती होते? 10. मग 10 होण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवलं पाहिजे? 4 लिटर पाणी आपल्याला याच्यात मिळवलं पाहिजे. पुढे 33वा चलन आणि m ची किंमत काढा. इथं दिलेलं x y चलन लिहायचे आपल्याला अगोदर. चलन ओळखल्यानंतर किंमत काढायची. 1.4 2.1 8 m 4 6. आता इथे पहा ज्या ठिकाणी x ची पण किंमत आहे y ची पण किंमत आहे तिथं आपल्याला चलन ओळखता येईल. x ची किंमत 1.4 आहे ती 4 झाली म्हणजे काय झाली? वाढली का कमी झाली? वाढली. y ची किंमत पण 2.1 होती ती 6 झाली म्हणजे याचा अर्थ कोणतं चलन आहे? x ची किंमत वाढली y ची किंमत वाढली. इथं समचलन आहे. समचलनामध्ये काय असतं? आता मागच्या गणितात बघितले आपण समचलनामध्ये त्यांचा भागाकार कॉन्स्टंट आहे म्हणजे 1.4 आणि 2.1 याचं गुणोत्तर. त्याला संक्षिप्त रूप दिलं तर काय होत आहे? 2/3. याला संक्षिप्त रूप दिलं तर 2/3. याचा अर्थ भागाकार त्यांचा कॉन्स्टंट. हे दशांश चिन्हातलं घेण्याऐवजी इकडलं घ्या. ही मांडणी करा. 8/m बरोबर 4/6. यांची किंमत काढायची. m बरोबर 8 गुणिले 6 भागिले 4 4 1 4 4 गुणिले 8 बेस 12. m ची किंमत किती येणार आहे? 12. संक्षिप्त रूप दिलं तर येते का? 2/3 येते. चला प्रश्न क्रमांक 33 झाला. प्रश्न क्रमांक 34 3 अंकी 23 ने पूर्ण भाग जाणाऱ्या सर्व संख्येची सरासरी किती? 3 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती? 3 अंकी. 23 5चा पंधरादर्शी 23 5. सगळ्यात मोठी कोणती? 23 ते 5 झालं. 23 चोक केली तर किती होते? 12 110. 23 गुणिले 40 केलं 23 चोक 12 1120. ते 23 सर 23 चोक 92. 23 गुणिले 40 केलं तर 920 येते. मोठी संख्या पाहिजे आपल्याला. 23 23 ते 69 त्याच्यात ऍड केली
989 989 ही पहिली 1 ते 43 पर्यंत 43 संख्या होत्या. त्यातनं पहिल्या 4 संख्या सोडल्या का एक पुस्तक घेतलं तर 23 1 23 204 23 92 या 2 अंकी 23 46 69 92 या सगळ्या 2 अंकी आपल्याला 3 अंकी घ्यायच्या त्याची सरासरी घ्यायची. संख्या किती घे माहित आहे करता येणार नाही आपल्याला. मी सगळ्या संख्या लिहित बसायचं का किती वेळ जातो. मी एक पण आपल्याला सगळ्यात मोठी 23 ने भाग झाल्यावर 3 अंकी संख्या कोणती 991 किती वेळ आहे 43. पहिली कोणती 5. एकूण संख्या किती येतील अगोदर 1 पासून 43 पर्यंत किती झाल्या संख्या 43. त्यात कोणत्या सोडल्या पहिल्या 4 सोडल्या. 43 मधून 4 गेल्या राहिल्या किती संख्या 39 संख्या राहिल्या. एकूण संख्या आहे किती 39. मग इथं सूत्र वापरा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. एक पुन्हा सांगाले शॉर्ट मध्ये इथं सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 ही त्यांची बेरीज येणार आहे ती त्यांची बेरीज. त्याला पुन्हा भागिले 39 करावं लागणार. तर त्यांची काय येणार आहे सरासरी. आपल्याला काय विचारले गणितामध्ये सरासरी विचारले म्हणजे इथं हे 39 करत असलेली गरज गुणिले 39 संख्या पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 केली म्हणजे सरासरी येणार 9 5 14 4 1 8 1 9 10 0 1 9 10 1104 भागिले 2 केलं 502 तुमचे सरासरी येणार आहे. काय का बघा यामध्ये 502 सॉरी 552 आहे का पदार्थ 552 आहे. आता दुसरा मुलगा काय करेल ही पण काढलं बरोबर आहे. बदली संख्या काढायची म्हणजे बदली संख्या किती एकूण संख्या 39 बदली संख्या किती येणार आहे 20. वेगळे 19 जातील इकडे 19 त्यामध्ये 20 संख्या. पहिली संख्या 23 आहे 20वी संख्या पहिली संख्या ही पण शिकवली तुम्हाला. पहिली संख्या 23 आहे पहिल्या किती संख्या 19 आधी 23 गुणिले 19 5 गुणिले 23 तर त्यातला फरक किती 23 19 3 27 7 त्याच्याने 5 19 38 5 43 अधिक 23 19 27 7 त्याच्याने 5 19 38 5 43 पहिली संख्या इथं पहिली संख्या 115 आहे 123 105 नाही सगळी संख्या बरोबर आहे ना. पहिली संख्या 23 सगळ्या झालेल्या नाही पहिली संख्या 115 हे राहिले 19 साधारणतः 1200 केले 5 या पद्धतीने तुम्ही काढू शकता. पुढे 2 3 4 या प्रमाणात असलेल्या 3 संख्येची बेरीज 234 असल्या 2 संख्येतील फरक प्रमाण किती. लहान मुलांनी मोठ्या संख्येला विचार 3 संख्या 2 3 4 प्रश्न क्रमांक 35 पहिली 2x दुसरी 3x आणि 4x यांची बेरीज दिलेली आहे 234. बेरीज किती 4 3 7 2 9x बरोबर 234 x बरोबर 234 भागिले 9 x बरोबर 9 गुणिले 18 5 राहिले 9 7 बेरीज संख्या 26 गुणिले 52 दुसरी 26 78 चौथी 26 4 त्यांना फरक कमाल फरक जास्त फरक किती असणार आहे 52. किमान फरक म्हणलं तर
त्यामधला फरक 26 आहे. किमान फरक त्याच्यामधला 26 आहे. पुढे चालेल काय नाही. स्वरा एक काम 8 दिवसात पूर्ण करते. प्राची व स्वरा एकत्र तेच काम करतात तेव्हा ते 6 दिवसात पूर्ण करतात. एकटी प्राची किती दिवसात पूर्ण करतात? स्वरा प्रश्न क्रमांक 36 आहे. स्वरा 8 दिवसामध्ये पूर्ण करते. एका दिवसात किती करते? 1/8. प्राची माहित नाहीये. प्राची किती दिवसात करते माहित नाही. 1 दिवसामध्ये करते. आणि दोघी जणी मिळून स्वरा आणि प्राची या दोघी जणी मिळून ते काम 6 दिवसात करतात. एका दिवसात किती करतील? 1/6. या दोघींची बेरीज 1/6 पाहिजे. याच्यामधून हे वजा केले पाहिजे. म्हणजे स्वराचं काम नाही. कुठली पद्धत बघा. या दोघांच्या बेरीज 1/8 आणि 1/x बरोबर 1/6. आणि शॉर्ट मध्ये करायचं असेल तर इकडे आधी तिकडे पटली मागे. प्राचीच्या एका दिवसाचं काम बरोबर दोघी मिळून एकूण करतात ते काम. त्यानंतर स्वराचं काम वजा करायचं. एक सारखा काय होईल? 24. याची 4 पट 4 याची टिप्पट 3 नंतर येणार आहे 1/24. याचा अर्थ एका दिवसात 1/24. याचा अर्थ गुणाकार नसतं दिला 24 दिवसामध्ये काम पूर्ण. कोण? प्राची. आपल्याला विचारलं प्राची किती दिवसात करेल? 24 दिवसात करेल. पुढे वर्गातील 42 मुलांच्या वर्गाची सरासरी 16 किलोग्रॅम. 2 कमी मुलं कमी झाल्यावर सरासरी 0.5 ने घटली तर कमी झालेल्या मुलांचे सरासरी वजन. 42 मुलांची सरासरी 42 मुलं आणि सरासरी आहे त्यांची 16 किलोग्रॅम. आता 2 मुलं कमी झाली म्हणजे 40 मुलं. यांची सरासरी 8 जणी घटली म्हणजे किती झाली? 15.5 किलो. अर्धा किलो घटली 2 मुलांचं. आणि 42 मुलांचं एकूण वजन करा. त्यातली 40 मुलांचं वजन वजा केलं की 2 मुलांचं वजन येणार. आणि त्याची भागिले 2 केले की सरासरी. जिथं 16 गुणिले 42 42 गुणिले 16 गुणिले 32 2 3 64 3 67 हे 672 किलोग्रॅम. हे 42 मुलांचं वजन आहे. त्यात 40 मुलांचं 15.5 गुणिले 40 करा. 15.5 गुणिले 40 शून्य मांडून टाका. 4 पंचे 20 शून्य 2 4 पंचे 20 2 20 2 2 4 4 2 6 दशांश एका संख्येच्या अगोदर म्हणजे 40 मुलांचं वजन किती झालं? 620. 42 मुलांमधनं 40 मुलांचं वजन कमी करा. 42 मुलांचं 672 620 गेले 52 किलोग्रॅम. एकूणाच आहे 2 मुलांचं वजन. 2 मुलांचं एकूण आहे. आपल्याला विचारलंय का 2 मुलांचं एकूण वजन? आपल्याला विचारले सरासरी किती मुलांची? 2. 52 भागिले 2 केलं तर 26 किलोग्रॅम ही काय आली त्यांची? त्या 2 मुलांची सरासरी. चला पुढील प्रश्न पहा. 38वा. एका विद्यार्थ्याला 3 ते 4 प्रश्न बसू शकतात. दहा 7 5 8 6 7 5 10 6 या माहितीचे मध्यमान. मध्यमान म्हणजे काय असतं? सरासरी. 10 7 5 8 6 7 5 10 6 इथं मध्यमान म्हणजे सरासरी. 7 12 8 20 26 7 31 38 7 44 त्यामुळे 5 6 64. किती जणांना? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 जणांचं एकूण 64 आले. मध्यमान 64 भागिले 9 16 17 63 बाकी 1 राहील. 1 वर मानाचा 0 येतात 10 9 1 9 बाकी 7 दशांश आवृत्ती येतात. क्रमांक दिलेला नाही.
4 दिले, 7.2 दिले. बेरीज नाही तुम्ही आपण कुठं सांगता 12, 8, 26, 7.1 येते का? हो. 7.2 नाही आहे, 7.1 उत्तर. तर प्रश्नामध्ये दोन गोष्टी करूया. माध्यमात 7.1. चला पुढे. अजय 39 अजय व संजयच्या वयाचे गुणोत्तर 2 असतील. विजय व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर 7 असतात. तर 2 वर्षांत संजयचे वय 16 वर्ष असेल तर विजयचे 2 वर्षांतचे वय किती? एक तर काय 39 किती झालं? अजय संजय नाव घ्या. अजय संजय यांचे गुणोत्तर आहे 2 असतील. याचं 2 असेल तर याचं 3. विजय व संजय, विजय आणि संजय नाव कुणाचं अगोदर आहे? विजय. विजय व संजय यांचं गुणोत्तर 7:6. विजयच्या खाली 7 आणि संजयच्या खाली 6. हे समजून घ्या. इथं म्हणलं नाही संजय विजय, विजय संजय आपण अगोदर तिघांचं गुणोत्तर काढू. विजय व संजय म्हणलं म्हणून विजय खाली 7, संजय खाली 6. आता याचं गुणोत्तर काढूया. याच्याकडे लक्ष देऊ नका. याच्याकडे पाहिलं ते 2 असेल असताना किती येतो? 6. याला 6 म्हणजे तिघाची किती पट झाली? दुप्पट. अजयची पण दुप्पट करायच्या. 2 असतील तर 4 6 सारखं. आणि इकडे बघितली या 6ची 1 पट होईल, या 7ची 1 पट करा. म्हणजे तिघांचं गुणोत्तर काय झालं? 4 6 7. आता काय म्हणलंय? 2 वर्षापूर्वी संजयचं वय 16 वर्ष. 2 वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी संजयचं 16. आज किती असेल? आज संजयचं किती असणार आहे? 16 अधिक 2 म्हणजे 18 वर्ष. आजचं एक संजयचं किती होईल? तिथं किती पट झाली? 3 पट. म्हणजे अजयची किती होणार? 3 पट 12, याची 18 आणि याची 3 पट 21. अरे तुम्हाला कळ, सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून एवढं थोडं सांगावं लागतं. एवढा वेळ घालावा लागतो. पटपट म्हटलं तर 1.5 तासात पेपर कव्हर होईल. पण काही जणांचे ते वर्ण जाणार आहे. यांना समजावं. आता तुम्ही करणार त्याला मी अडवत नाही, तुम्ही करू नका असं म्हणलं. आता विचारलंय की आपल्याला आजचे वय झालं 2, विजयचे 2 वर्षानंतरचं. आजचं वय किती त्याचं? 21. 2 वर्षांनंतर त्याचं वय किती होणार आहे? 23. म्हणजे 21 अधिक 2 करायला पाहिजे. 23 वर्ष. पर्याय क्रमांक 2. पुढे 750 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीचा बोगदा 1.5 मिनिटामध्ये ओलांडते तर आघाडीचा ताशी वेग किती? आता हे पण 2 पद्धतीने आपण घेतो. वेग काढायचा. आता वेग बरोबर अंतर लागलेली वेळ. आता इथं आगगाडीची लांबी 750 आणि बोगद्याची लांबी 250 म्हणजे एकूण किती झालं? 750 अधिक 250 1000 मीटर. 1000 मीटर अंतर. मी इथं 1000 मीटर अंतर आहे. वेळ लागतो किती? 1 मिनिट. 1.5 मिनिट. मग वेळ किती आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं पहा, इथं 7/18 किंवा 18/7 इथं वापरता येणार नाही का? सेकंदामध्ये 8/5 5/18 इथं वापरता येणार नाही का? हे मिनिटामध्ये. आपल्याला कशामध्ये लागेल? सेकंदामध्ये. कशामध्ये लागेल? सेकंदामध्ये. मीटर पर सेकंद. इथं याचे सेकंद करावे लागतील. 1000 चे 15 1.5 मिनिट म्हणजे 90 सेकंद. आणि मग इथं तुम्हाला करता येईल. काय करावं लागेल? 18/5 वेग काढायचा. वेग आणि वेळ काढायचा. 18/5 अंतर काढायचं 5/8. इथे कर
18 एके 18, 18 कोणती 9 5 एके 5, 5 गुणे 10 वरती गेले 0 0, 5 एके 5, 5 24 आता 40 किलोमीटर पर आवर हे डायरेक्ट ताशीमध्ये येतो. आता हे गोंधळ आपल्या सगळ्यांचा होतो. मी अगदी बाळगून लिपित साधे लिपित करून घेईन. काय म्हणले 1.5 मिनिटामध्ये किती जाते रेल्वे 1000 मीटर म्हणजे किती झाले जे साध्या सोप्या भाषेत आहे 1.5 मिनिटामध्ये 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. मग आपल्याला विचारलेले ताशी ताशी म्हणजे किती आता 1 मिनिटामध्ये म्हणजे आपल्याला तासाचे मिनिटं करून घेतले ताशी म्हणजे 60 मिनिटाला x हे फक्त समजून घ्यायचं इथं काय मांडली x बरोबर 60 गुणिले 1 भागिले 1.5 त्याच्यात चिन्ह गोंधळ होते काढून टाका 1 घर पुढे वरती 0 द्या 15 एके 15 15 64 वर्षे 0 0 40 किलोमीटर पर आवर गाडीचा वेग झाला. चला a चे 2/3 हे b च्या 3/4 शी समान असल्यास a चे 2/3 हे b चे 3/4 शी समान a चे चेरले गुणिले a गुणिले 2/3 बरोबर b गुणिले 3/4 तर a आणि b चे गुणोत्तर विचारलेले आहे. इथं पहा इथं तुम्ही गुणाकार करत बसायची काही गरज नाही. इथं साध्या सोप्या भाषेत जायचं गुणोत्तर मांडताना आपण असं मांडतो ते आपण तशीच मांडली इकडे बी गुणिले ते इकडे पाठवले आता बाळाला मुलं काय करणार की गुणाकार करणार 2/3 बरोबर 3b गुणिले 4/4 इथे 3b गुणिले ते इकडे पाठवा भागिले हे 3 गुणिले तिकडे पाठवा गुणिले हे सगळंच करत बसावं. पहिल्यांदा याला इकडे पाठवला याला तिकडे पाठवला पुन्हा हे तिकडे पाठवले हे इकडे घेतलं असं करून बसावं. ए आपण बी मोकळं करायचं हे 3b इकडे घेऊया 2/3b हे इकडे पाठवले हे 3b इकडे पाठवले हे 3 आहे ते तिकडे पाठवले हे भागिले 3 आहे तिकडे गेले गुणिले राहिले. आपल्याला हे आपण बी पाहिजे ना हे 3 बी तिकडे पाठवून द्या हे 2 बी तिकडे पाठवून द्या a बरोबर हे आपण b बरोबर हे भागिले 3 इकडे गेले गुणिले 3 होते गुणिले 2 तिकडे गेले भागिले 2 होते 4 3 9 4 गुणिले 8 हे आणि b चं गुणोत्तर काय आहे 9 एवढं खेळ करत बसावं लागला त्याची इथंच केलं असतं तर a आपण b म्हणजे a b गुणिले तिकडे पाठवले तर भागिले होते a आपण b बरोबर इकडे काय राहिलं 3/4 आणि याला 2/3 याला काय गुणिले तिकडे आले तर काय होते भागिले 2/3 भागिले 2 गुणिले केले 3/4 गुणिले 3/2 उत्तर काय झालं 9/8 एवढं साधं सोपं होतं. चला पुढे प्रश्न पहा 9 पुरुष 12 दिवसात हे काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 पुरुष एवढे काम करत असतील तर किती स्त्रिया ते काम 9 दिवसात पूर्ण करतील. हा प्रश्न समजून घेतला तर खूप सोपा असतो. 9 पुरुष 12 दिवसात बेचाळीस 9 पुरुष 12 दिवस चार पुरुष बरोबर 6 स्त्रिया तर किती स्त्रिया ते काम 9 दिवसात पूर्ण करतात. इथं 9 दिवस मध्ये किती स्त्रिया आता इथं आपल्याला अगोदर काढा किती पुरुष
2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया. ती खाली करतोय तर खाली तुम्ही 4-6 आहे याचं गुणोत्तर 2-3 होईल गुणोत्तर झालं पण ते गणपत करता अगोदर इथं करू नका. 9 पुरुष 12 दिवसात करतात. मग इथं 9 दिवसात काम करण्यासाठी किती पुरुष लागतील? इथं इथं 5. पुरुषांची संख्या कमी केली की दिवस वाढणार आहे. पुरुषांची संख्या वाढवली की दिवस कमी होणार. इथं दिवस कमी झाले याचं काय होतंय? कोणतं गुणोत्तर आहे? व्यस्त प्रमाणे. पुरुषांची संख्या वाढवली की दिवस व्यस्त चलनामध्ये काय असतं त्याचा गुणाकार 9 गुणिले 12 बरोबर 9 गुणिले x. इथं पुरुष किती लागतील माहिती? x बरोबर काय होणार आहे? 9 गुणिले 12 भागिले 9 इकडनं 12 दिवस 12 पुरुष लागतात. 12 पुरुष लागतात. हे पुरुषांमध्ये करून घेतात. म्हणजे हे काम पूर्ण करायला 9 पुरुषांना 12 दिवस 12 पुरुषांना 9 दिवस 12 पुरुष काम करण्यासाठी लागणार आहे. हे तर गुणोत्तर 2 असतील. हे 2 पुरुष आणि 3 स्त्रिया. आपल्याला 12 पुरुष करायचे. याची किती पट झाली? 6 पट झाली. याची पण काय करावं लागेल? 6 पट. स्त्रिया किती होत्या? 2-3 गुणोत्तर. पुरुषांची 6 पट झाली. स्त्रियांची 6 पट 18 स्त्रिया लागतात. काम पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना एकत्र करायचं असेल 9 दिवसात 18 स्त्रिया लागतील. सोप्या पद्धतीला अगदी याने खिलाडून सांगितलं ते पटकन कसं करता येतं. पुन्हा 43 2 शहरातील अंतर 120 किलोमीटर आहे. त्या शहरातील अंतर जाताना 3.5 तासात पार करणारी बस परत येताना 4 तासात येते. तर संपूर्ण प्रवासात सरासरी गेली 2 शहरातील अंतर 120 किलोमीटर आहे. जाताना 3.5 तास लागतात. जाताना 3.5 तास जाताना येताना 4 तास 4 तास येताना. जाताना किती किलोमीटर गेली गाडी? येताना एकूण किती झाल्यानंतर 120 अधिक 120. जाताना किती वेळ लागला? 3.5 तास. येताना एकूण किती लागला? 3.5 अधिक 4. एकूण अंतर भागिले एकूण वेळ. वेळ घेणार आहे. साधं सोपं अंतर आहे. एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण अंतर आहे 240 भागिले आहे 7.5 तास. याचं जर दशांशचिन्ह काढून टाकले गतवरती 1 द्या. 25 3 75 25 90 25 2 15 राहिले 15 0 घेतला 150 25 27 3 9 6 म्हणजे जाताना आणि येताना सरासरी ॲव्हरेज 35 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी जाताना किती वेळ होता? येताना किती वेळ होता? त्या वेगाची बेरीज करा भागिले 2 करा. करत बसायची गरज नाही. पुढं शेजारच्या तिकडे रेषाखंड आहे. आता काय या ठिकाणी प्रश्न क्रमांक 44 या ठिकाणी किती रेषाखंड केले जातात? व्यक्तीगण आहे हा BCD. त्याच्यामध्ये रेषाखंड जर त्याला मोजायचे म्हणतात तर इथे किती येतात का बरं? छोटे छोटे म्हणजे 1 2 3 छोटे छोटे म्हणजे 3 आहे. दोघांचा केला या दोघांचा एक या दोघांचा एक 2 आणि एकमेकांचा केला तर 1. त्याची किती होती? इथं 6 होती. आता इकडे बघितले तर हा रेषाखंड आहे का रे? हा किरण आहे आपला रेषाखंड.
इथं सिंगल सिंगलचे घेतले तर 2 होतील आणि दोघांचा मिळून केला तर 1 अशी येते 3. असा कुठं रेषाखंड होईल का? हा एक आहे रेषाखंड नाही. तर इथं 6 अधिक 3 9 रेषाखंड होतील. पर्याय क्रमांक 4. छेदाच्या आकृतीत किती किरण आहे पाहायचंच. त्या किरण विचारलं. किरण या आकृतीमध्ये मोजूया. किरण हे रेषाखंड झाले. आता आपल्याला किरण पाहिजे. पाहिजे ना हा किरण होईल का रे? इथला हा गेलेला याला किरण म्हणायचं का? किरण येईल. किरण दाखवायचं असेल तर त्याचे 2 बिंदू त्याच्यावरती असतात. इथनं आपल्याला मोजावं लागेल. बी ए किरण बी ए असं नुसतं म्हणता येणार नाही. किरण ए किरण बी ए किरण सी ए किरण डी ए. आता जर मी हा म्हणला किरण सी बी काय सी बी का किरण सी मधनं सुरू होणार बी बिंदूतून पुढे जाणार म्हणू शकतो आपण याला. म्हणून तर नावासहित लिहितोय किरण सी बिंदूतून सुरू होऊन बी बिंदूतून पुढे जाणार. किरण सी ए घेतलाय का? घेतलंय. आता किरण बी बी सी किरण डी सी म्हणू शकतो. किरण डी बी पण म्हणू शकतो. किरण डी बी पण म्हणू शकतो. ए बिंदूतून कुठलाही किरण चालू झाला तर तो सांगता येईल. बी बिंदूतून फक्त एकच होतो. सी बिंदूतून सी बी सी ए असे 2 किरण. डी बिंदूतून किरण डी सी किरण डी बी किरण डी. किती झालेले? 6 झाले. ओके. आणि इथं बघितले इथले हा डी आहे. किरण डीई किरण डी एफ किरण ई बिंदू असे हे 3 होते. असे 6 3 9 पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक काय येते? 7 कसे होते? विचार बी ए सी ए डी ए कसे होते? बी सी कितना आहे? डी बी आहे डी ए आहे. पण 2 बिंदू असलेले की आपण याला किरण नंबर नाही. झालं सेम कुठेला पण येऊ शकता ना. त्याची रचना अशी असते तर रेषाखंड दोन्ही बाजूला असेल असते तर किती रेषाखंड आहे? 2 3 आहे. किरण किती आहे? 1 2 3 4 किरण जास्त होतात का नाही? इकडे सुरू होणार आहे इकडे सुरू होणार आहे इकडे सुरू होणार आहे 2 इकडे सुरू होणार आहे इकडं 3च होते. किरण आता सगळं म्हणताय सिंगल नाही त्याच्या पलीकडनं आलं इथनं इकडे होणार आहे. 1 2 3 4 5 अजून एक पिका कुठला नाव देतो ए बी सी. हा बोल.
आता सांग खाली नाव तीन तर वरती दोन. आणि वरती पण तीन आहे. खालचं 3 आहे की म्हणलं वरचं 3 झालं पाहिजे. सर एकच डबल मोजलाय ना. एक बिंदू पहा एका बिंदूतून बोलतो आपण बिंदू लक्षात येईल. एका बाजूचे मोजले ए पासून हा 1 हा 2. ओके आता बी बिंदूतून एकच होतं. बी बिंदू सी बिंदूतून कोणत्या किरणचा म्हणजे म्हणताय वाचन करता येत नाही इकडं राहणार. आता इकडे म्हणलं तर बी बिंदूतून हा 1 सी बिंदूतून हा 1 होईल आणि सी बिंदूतून हा 1 नंतर 6 बरोबर आहे. विचार केला पाहिजे. रशियाच्या जवळ त्या आकृतीमध्ये दिलेली आहे. O P Q R S संलग्न कोण कोणता P O Q चा P O Q चा संलग्न याचा अर्थ त्याची एक बाजू ही कॉमन असते त्याला म्हणतात संलग्न. ज्या दोन कोणांच्या एक बाजू कॉमन आहे त्याला संलग्न कोण म्हणतात. जर बाजू कॉमन नसतील त्याच्यामध्ये तर त्याला संलग्न कोण म्हणता येणार नाही. पी ओ क्यू याचे संलग्न कोणती पी ओ क्यू याचं संलग्न त्याच्यामध्ये कॉमन एक पहिली क्यू ओ आर क्यू ओ आर बरोबर आहे. क्यू ओ एस पण होईल क्यू ओ एस पण होऊ शकतो क्यू ओ आर पण होऊ शकतो. त्याच्यामध्ये क्यू ओ ही संलग्न आहे. पीओ बाजूला संलग्न कोणतीच बाजू नाहीये. ओके तर उत्तर बाबल्यातलं कोणतं दिलेलं आहे 2 पर्याय नोंदवा. दोन्ही पण उत्तर आहे. किती नंबर झाला प्रश्न 46. अजून 25 आणि 4 29 प्रश्न आहेत. एकोणतीसला एका प्रश्नाला 2 मिनिटं असेल ते 29 गुणे 58 एक तास हा 1 तास 1 तास किती वाजले 9:30 होईल होईल. एखादा प्रश्न अवघड येते काय करणार आपण करू शकत नाही. आपण काय पेपर काठीण्य पातळी परीक्षेला पण अशीच असते. मिक्सअप मध्ये असतात. काही पेपर सोपे असतात काही प्रश्न अवघड असतात. चला पुढचा प्रश्न 3 रेषा एक सपाटी अर्थ याचा काय होतो एका बिंदू बनला या 3 रेषे नंतर रेषा P रेषा Q रेषा R या रेषा आहेत म्हणजे तिथं या पद्धतीने. ओके या एक संपाती असल्यास या अगदी विरुद्ध कोणाच्या किती जोड्या काय होते. याचा विरुद्ध कोण R याचा विरुद्ध कोण R आणि याचा विरुद्ध कोण किती जोड्या झाल्या 3. शाबास 1 नंबर. हे सिंगलचे बघितले आपण 3 जोड्या त्या लिहाव्या लागते त्या ह्याच्यामध्ये याला संपाती इथं शुल्क घेतला तर हे सिंगलचे बघितले 3 जोड्या. दोघांचं घेतलं तर या दोघांचा पाहिजे सिंगल वाले पुसून टाकतो का ते दोघांचा आपल्याला दाखवत आहे.
दोघांचा या दोघांचा विरुद्ध कोण आहे या दोघांचा विरुद्ध कोण आहे या दोघांचा विरुद्ध कोण आहे किती झाले दोघांच्या 3 जोड्या जे पण 3 झाले तिघांचा विरुद्ध कोण या तिघांचा विरुद्ध कोण हा म्हणता येईल त्याला विरुद्ध कोण म्हणता येईल काय दिले उत्तर 47 पर्याय क्रमांक 1 पाहिजे 47 चा पर्याय क्रमांक 1 6 6 तर 3 जर रेष असल्यावर 3 ची दुप्पट 6 दाखवून आलं पाहिजे रे भैया आपल्याला नुसतं उत्तर नको रे मग त्याला काही उत्तर सांगितलं होती ना 47 आहे ना उत्तर पर्यायाने 2 सांगितलं होतं ते दुरुस्त केलंय 47 2 सांगितलं होतं तर पुढे कोणत्या मापाच्या कोणाचा कोटिकोन व पूरक कोण 2:5 प्रमाणात असेल एकूण काढला याचा कोटिकोन आणि हा पूरक कोण त्याचं गुणोत्तर 2:5 कोटिकोन 2 भागेल पूरक कोण 2:5 म्हणजे इथं जर 2x चा कोटिकोन असेल तर 5x चा पूरक कोण इथं सूत्र आहे 2x वजा 2x कोटिकोन पूरक कोण वजा कोटिकोन बरोबर 90 या संपूर्ण कोणाचा हा वजा केला की ते एवढा राहतो 90 3x बरोबर 90 x बरोबर 90 भागिले 3 केलं 30 आलं 60 अंशाचा पूरक कोटिकोन आहे आणि 150 अंशाचा पूरक कोण आहे मूळ कोण विचारला 90 मध्ये 60 गेले 90 अंशाचा कोटिकोन आणि पूरक कोणाचे कोटिकोन आणि मूळ कोणाचे 90 असते 90 मधनं कोटिकोन 60 चा वजा केले तर मूळ कोण किती येणार आहे 30 अंश मूळ कोण 30 अंश तर तुम्ही 47 काय प्रश्न केला 47 चा पर्याय क्रमांक 1 केला पर्याय क्रमांक 2 सांगितला होता 47 उत्तर येतं सांगितलं 47 चा 2 सांगितला होता 8 ते 4 49 प्रश्न क्रमांक 49 सत्य विधान कोणते काटकोनातील संलग्न कोण जोडी परस्पर कोटिकोन असते काटकोनातील संलग्न सत्य विधान कोणते काटकोनातील त्यातले संलग्न कोणाची जोडी परस्पर कोटिकोन असते परस्पर कोटिकोन आहे का हे आहे याचा कोटिकोन हा एक याचा कोटिकोन आहे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान काय म्हणतंय विरुद्ध कोण एकाच 2 प्रमाणात असतात विरुद्ध कोण एकाच एक 2 त्यांचं समान असतं दुसरं विधान चुकीचं आहे तिसरं रेषीय जोडीतील कोण परस्पराचे पूरक कोण असतात रेषीय जोडीतले कोण परस्पराचे पूरक कोण याचा पूरक कोण हा होईल याचा पूरक कोण हा होईल तिसरं बरोबर आहे चौथा संगत कोण नेहमी लघु कोण असतात संगत कोण म्हणजे याच्यामध्ये संगत कोण असतात हा याचा संगत कोण हा लघु कोण आहे का नाही संगत चौथं विधान चुकीचं तर पुढे 50वा प्रश्न घ्या प्रतलाचा आकार चौकोनी असतो त्रिकोणी असतो सर्व बाजूंना अमर्याद वाढतो मर्यादित असतो सर्व बाजूंना अमर्यादित असतो त्या उत्तर पर्याय क्रमांक 3 एक्स कोणाचा पूरक कोण त्याचं दुप्पट आहे एक्स कोणाचा कोटिकोन किती वापरत असेल पहा आकृती काढायची लगेच लक्षात येतं एक्स कोणाचा पूरक कोण म्हणजे हा पूरक कोण आहे हा त्याच्या दुप्पट म्हणजे 2x एक्स कोणाचा पूरक कोण त्या दुप्पट आहे तर आपल्याला विचारले एक्स कोणाचा कोटिकोन किती मार्क मूळ कोण आणि त्याचा पूरक कोणाची बेरीज किती असते 180 म्हणजे x अधिक 2x बरोबर
180. एक्स बरोबर 3x बरोबर 180 झालं. एक्स बरोबर 180 भागिले 3 केलं म्हणजे उत्तर किती येणार 60 अंशाचा मूळ कोन. मग त्याचा पूर्ण कोटी कोण किती असेल कोटी कोण आहे मूळ कोणाचे 90 असते. 90 मधनं 60 वजा केले उत्तर किती येणार आहे 30 अंशाचा कोण येणार आहे कोटी. पुढे छेदाच्या इष्टकाचे किती कोणते शिरोबिंदू एक प्रतलीय आहे पाहिलं. आता ही आकृती स्क्रीनवर घ्या. ही आकृती पाहून आहे का चालू आहे का चालू आहे का नसेल चालू तर चालू करतो तुम्ही पुस्तकाने घेतो नंतर बाबा कनेक्ट कर. 53 प्रश्न करून घेतो 52 प्रश्न मागितले. कोणत्या मापाचा कोण प्रविशाल आहे. प्रविशाल म्हणजे काय पहिला पर्याय दिला 100 अंश दुसरा दिला 180 अंश तिसरा 360 अंश आणि चौथा दिला 240 अंश. प्रविशाल कोण कोणता येईल तर प्रविशाल कोण हा आहे 0 अंश कोण हा 180 अंशाचा म्हणजे सरळ कोण 360 चा म्हणजे पूर्ण कोण आणि 240 चा प्रविशाल कोण 180 अंशापेक्षा मोठा त्याला प्रविशाल कोण म्हणतात. झाले करेक्ट. प्रश्न क्रमांक 52 प्रश्न क्रमांक 52 ओके. तर इथं एका याच्यामध्ये एका प्रतलामध्ये असणारे कोण कोणते तर एका प्रतलामध्ये शेजारी रिश्टर आणि कोणते शिरोबिंदू एका प्रतलात एका प्लेन मध्ये पाहिजे. इथं पहा कोणते एका प्रतलात मी पर्याय जागा बाजूला ठेवतो हे सांगतो. मी 6 प्रतल सांगतो 6 पृष्ठे 6 प्रतल. पहिलं वरचं होईल PKLO हे प्रतल. खालचं बघितलं तर NQJM हे प्रतल. इकडल्या बाजूला पाहिलं LMJK कसे वाचू शकतो. इकडल्या बाजूला पाहिलं ONQN पुढचं प्रतल पाहिलं ONMN याच्या मागचं पाहिलं PKJQ ही 6 प्रतल. याच्यामध्ये ONLQ एका प्रतलामध्ये आहे का नाही. ONLQ एका प्रतलामध्ये नाही. NQJM NQJM असा पडता आहे. PKLM PKLM आहे का एका प्रतलात नाही. QJMK QJMK एका प्रतलातले नाही. प्रतलामध्ये आहे ते 2. पर्याय क्रमांक 2 NQJM NQJM एका प्रतलामध्ये आहे. पुढे पुढे प्रश्न क्रमांक 54. एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन 31-13 प्रमाणात कोटी कोणाचे मार्ग मूळ कोण काढा. त्याचा हा झाला कोटी कोन त्याचा हा झाला पूरक. कोटी कोन दिलेला आहे 13 पूरक कोन दिलेला 31. हा 31x असेल तर हा आहे 13x. कोटी कोणाचा माप विचारला हे विचारलं. इथं काय सूत्र आहे पूरक कोन वजा कोटी कोन बरोबर 90. या संपूर्ण कोणाचा हा काढलेला की एवढं राहतो 90. 31 मधून 13 गेले 18x बरोबर 90 अंश. x बरोबर 90 भागिले 18 केलं 5 अंश आलं. मग आपल्याला पूरक कोटी कोन कितीचा आहे 13x चा. 13x बरोबर 13 65 अंशाचा हा कोटी कोण येणार. मूळ कोण किती जाईल 90 वजा 65 वजा केले तर उत्तर 25. मूळ कोण विचारणार आहे आपल्याला कोटी कोणाचं विचारले 65 अंश. पर्याय क्रमांक 1 M + 40 अंश या मापाच्या कोणाचा पूरक कोण किती मापाचा हा दिलेला आहे. उदाहरण हा दिलेला M + 40
तर हा पूरक कोण कितीचा असेल? हा कसा काढतो आपण? 180 मधून एम अधिक 40 वजा करायचे, त्याचं येणार पूरक कोण? 180 मधलं एम वजा 40 वजा करायचं. मी काय होईल याची चिन्ह म्हणजे 180 वजा एम अधिक वजा वजा 40. हे अधिकच्या 180 हे वजा 40 आहे. 140 वजा एम वजा 140. आता हे वजा एम वजा 140 अधिक 140 अधिक 140 वजा एम अधिक 140 आहे का पर्यायामध्ये? सगळीकडे एम मारायचं आहे. एम अधिक 40 मापाचा कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल? इथं आपल्याला हे वेगळ्या भाषेत लिहिता येईल. 140 अधिक आहे वजा एम हे आहे का पर्यायामध्ये? उलट केले अधिकचे 140 वजा आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यामध्ये कॉमन काढला आहे किंवा कॉमन काढलं तर काय होईल? वजा एम वजा 140 हे पण उत्तर येतं. पर्यायामध्ये हे दिलेले उत्तर हे पर्यायामध्ये दिलेले नाही. हे पण उत्तर पर्यायामध्ये 2 पर्यायामध्ये येऊ शकतो. वजा कंसात एम वजा 140 हे पर्यायामध्ये असू शकतो. तर आपण चक्कर एका रेषेवर ABCDE हे बिंदूप्रमाणे आहे. ABCD नाव देतो A B C या प्रमाणामध्ये दाखवत नाही मी. AC 3 आहे. AC पासून A 3 आहे. BE 7 आहे. BE 7 आहे. EC 5 आहे. EC हे 5 आहे. तर BD 4 आहे. B पासून D हे 4 आहे. तर सत्य पर्याय कोणता? सत्य पर्याय CD बरोबर DE. पहिला दुसरा पर्याय दिलेला आहे AB DE. तिसरा दिलेला आहे AB CE. चौथा दिलेला आहे BC CD. आता इथे 3 आहे. एकाचा अंतर भागाचं किती येईल? 1.5 1.5. मी फोडून देतो. आता हे 4 आहे. BD 4 आहे. इथं BC आपल्याला अंतर किती दिलंय? 1.5. CD किती असणार आहे? 2.5 असणार. CE 5 दिलेले. हे CD 2.5 असेल तर DE किती असणार आहे? 2.5. सगळी जुळतात का पहा? हे CE बरोबर 7.5 पाहिजे. 7.5 पाहिजे. कसं 7.5 पाहिजे? 5 आणि 6.5 पाहिजे. म्हणजे बीचा अंतर चुकीचं मिळू शकतो. तुमच्याकडून काय प्रश्न आहे पहा पुन्हा एकदा. चुकीचा कोणता पर्याय? BC CD आणि DE 1 रुपया आहे का? CD DE 1 रुपया आहे. ABD AB 1.5 DE 2.5 हे चुकीचं आहे. ABC AB आणि C 1 रुपया आहे का? नाही. BC CD BC आणि CD 1 रुपया आहे का? नाही. 1 रुपया पहिला पर्याय CD. सत्य पर्याय बोला. ABD सराव का CE आणि एकाचं BD दिले CE 4 BD नाही CE 5 मग CD काय येणार? 1. आपले हे मापन पुन्हा दाखवूया आपण. रचना पुन्हा करूया. आपण काय केली याच्यावर रचना करून गेली. अशी नाही रचना करायची. आपल्याला रचना पहा. AC दिलेला आहे 3. ओके. AC 3 आहे. BE 7 आहे. B पासून E 7 आहे. EC 5 आहे. EC 5 आहे. याच्यानं माप आपल्याला काढावी लागतील. BD वर 4 BD 4 आहे.
आता पहा त्याच्यामध्ये कोणाकडनं कोणतं वजा केलं बीई 7 आहे त्यातनं बीडी 4 वजा केलं तर डी किती येणार आहे 3 येणार बीई डी पासून ई पर्यंत किती दिलं 7 मी त्यातनं बीई पासून डी पर्यंत त्यांनी किती दिले 4 7 मधनं 4 गेले किती राहिलं डी 3 आता पहा सीई किती दिले सी 5 दिले त्यातनं हे 3 वजा केले तर किती येणार आहे 2 हे 2 येणार आता हे बी डी 4 दिले त्यातनं हे 2 वजा केले तर किती येणार आहे 2 हे संपूर्ण ए सी 3 दिले त्यातनं बी डी बी सी 2 दिले तर बी ए बी किती 1 मार्क सगळं मिळतंय का बघू ना आता ही मार्क सगळी आपली आली ए सी 3 आहे का 1 2 3 आहे बी डी हे 2 आहे हे 2 आहे म्हणजे एकूण 4 आले सीई 2 आणि 3 5 आलं बी पासून 1 पर्यंत बी पासून ई पर्यंत 7 2 2 4 3 7 आलं बरोबर आता मार्क बरोबर आहे आपण मागाशी काय केलं होतं या 3 चे नेहमी केले ते तर तसं नव्हतं ओके आता बघू आपण पर्याय कोणते बरोबर आहे ते सी डी किती आहे 2 डीई डी किती आहे 3 सारखा आहे का नाही मगाशी ते सारखं आलं होतं ए बी डी ए बी 1 आहे डी 3 आहे चालेल का नाही ए बी आणि सी ए बी 1 सीई ते पण तुला बी सी सी डी बी सी 2 सी डी 2 उत्तर पर्याय क्रमांक 4 तर पुढे 57 ते 61 शेजारच्या आकृती ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा उपयोग करा हे एका याच्यावरती सगळे प्रश्न आहेत आकृती मी इथे बाजूला काढतो एका याच्यावरती आपल्याला बरेच प्रश्न सोडवले आता ही प्रमाणामध्ये असेल असं नाही हे लक्षात घ्या या बाजूला ही बाजू 1 रुपये या बाजूला ही बाजू 1 रुपये या ठिकाणी वर्तुळाचा दिलेला आहे ओएन एम एल क्यू माझ्याकडे पी जोडलेलं आहे 1 रुपया 1 रुपया 1 रुपया या बाजूला ही बाजू 1 रुपया असली नावं दिलेली आहेत आपल्याला आता वर्तुळातील ओ केंद्र आहे वर्तुळाचा उपयोग करा मेजर पाहिजे क्यू एम एल बार सिस्टम क्यू एम क्यू एम एल हा बार सिस्टम तर मेजर पाहिजे पी बरोबर किती विचार मेजर पाहिजे पी हा विचार खाली खाली जा मेजर पाहिजे पी किती अंशात येईल कितीचा येईल रे पाहता कसं करायचं आपल्याला हा बास्केटचा आहे अर्धवर्तुळ आपला असणार आहे हा 90 अंशाचा आहे आणि हा अर्धवर्तुळ आहे ज्या किती काय येणार आहे 28 ओके 28 आला इकडे अर्धवर्तुळ आहे ज्या एकूण बाजू आहे त्याच्यासमोर चक्रीय चौकोनी आहे हा आहे चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनामध्ये समोरासमोर कोणाची बेरीज पण इथे समोरासमोर 90 इथं हा 90 आपल्याला सांगता येते फक्त
हा 90 सांगता येतोय. त्याचे दुसरे कोणतेच कोण दिलेले नाही आहेत. एकच QML दिलेला आहे. QML हा 62 अंशाचा दिलेला आहे. चक्रीय चौकोन आपल्याला इथे करता येत नाही. बरं याच्यावरूनच कोणता तयार होतो का? स्पर्शिका पुढे बघू आपण कोणत्या येतो काढतात. हा ती ओएस हा ओएस आहे का नाही त्रिज्या वर्तुळातून निघली मग ती पुढे वाढवल्यावर व्यास होणार. बघ ती इथंच येतं तरी कोणी सांगते हे कसं सांगू आपण की इतर त्रिज्या वाढवली तरी एकत्र नाही ना तिथे सांगते. अगर सर हा ती चक्रीय चौकोन आहे. हो समभुजा हे असतं एकरूप असतो पहा. इथं आपण काय करू शकतो एक मानू शकतो आपण की हे कोण चक्रीय चौकोनाला पूरक कोण असतात. हे एकाच मापाचे एक हे कोणी हा इथं आपल्याला एक म्हणताय या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण एकरूप आहे. सर मधला आणि एन पण 90 जाईल. लेजर ऑफ अँगल एम बरोबर पी का म्हणता येईल आपल्याला. चक्रीय चौकोन हा 90चा आहे हा 90चा आहे. आता एखादा 28 टन बसायचं आहे. याचा म्हणजे हा 28 आहे हा 62 आहे आणि मग ते समज हा 90चा होतोय. ओके हा 90चा होता. आता याच्यानंतर समज ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. हा 28चा असेल तर या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण एकरूप असणारे हा 28चा येणार. समद्विभुज त्रिकोणाचा इथं आपल्याला वापरावं लागतं. वर्तुळात लघु वर्तुळखंड किती आहे. या वर्तुळामध्ये लघु वर्तुळखंड किती आहे. लघु वर्तुळखंड याच्यामध्ये लघु वर्तुळखंड जर आपण LML हा लघु वर्तुळखंड मानला. बाकी हा अर्धवर्तुळ येतात दोन. एक आहे मधला लघु वर्तुळखंड मानला तर दुसरा छोटा मोठा होते. लघु वर्तुळखंड याच्यामध्ये कसे मोजले. लघु वर्तुळखंड MN MN1 MQ2 MN3 आणि MQ4 अशी 4 वर्तुळखंड याच्यामध्ये सांगितलेले आहे. आपण असं मोजत नाही. चलो चला पुढे. असं पण येऊ शकतो ना उलटा LQ असं येऊ शकतो. म्हणून तर तुम्ही काय सांगितलं आपण असे मोजत नाही. तर मग तो व्यास पण येऊ शकतो. व्यास अर्धवर्तुळ होते लघु वर्तुळ पासून व्यास पण होऊ शकतो ना. N पासून Q पर्यंत. मागाशी एक वेळ म्हटलं ना NOL हा त्रिज्या आहे. ही त्रिज्या आहे OL. तसा N ते L हा व्यास पण होऊ शकतो. नाही हे नाही कसं म्हणू शकतो आपण. तो असा जोडला मग LQ हा वर्तुळखंड कसा. इथं आपण कुठला त्यातला एकच पण धरला नाही ना आपण. कुठला अर्धा यातला लघु वर्तुळखंड कुठला म्हणला. याला म्हणलं का आपण याला LMN वर्तुळ लघु वर्तुळखंड नाही. LQN याला लघु वर्तुळखंड म्हणलं का नाही. आपण हे बारके 4 सांगितले 1 2 3 4
चला पुढे QML बरोबर 62 तर QON विचारलं QON याच विचारलेलं ना हा 62 तो 8 टाकायचा पण काढलेला आहे असं 20 चा काढलाय हा 90 चा काढलाय आता याच्यामध्ये पहा आपल्याला माहित नाहीये पण हा 28 चा आहे तुम्ही एक क्वेश्चन बसून टाका तो चाललाय ना NQ ओके NQP हा विचारलेला आहे हा किती अंशाचा होईल चा काढलेला आहे पण हा 62 चा म्हणजे हा कितीचा येत नाही 180 मधनं 62 वजा केले 180 वजा 62 118 पर्याय क्रमांक 1 NQP बरोबर 118 पुढे QON या कोणाचं विचारलं आता याच्यामध्ये त्रिज्या सारखी आहे ही त्रिज्या सारखी आहे ही त्रिज्या सारखी आहे 28 चा दिलाय हा 62 चा दिलाय इथे सरळ कोण होणार आहे 90 चं विभाजन कसं करेल नाही तर आपल्याला याच्यावर जावं लागेल की हा 62 चा आहे 62 चा आंतरलिखित कोण म्हणजे हा कितीचा होईल परिघीय कोण आहे आणि तेवढाच हा कोण असणार 62 च्या निम्मा 62 गुणिले 124 चा हा कोण असेल तर हा कोण कितीचा येईल 180 मध्ये 124 वजा केले पुन्हा एकदा समजून सांगतो मी 56 चा पर्याय क्रमांक 4 येईल कसं सांगतो समजून पहा अरे काय सगळीच माप याच्यावरती लिहिल्या गेली हा 62 चा कोण आहे आपण काढला याच्यावरनं त्याच्या समोरचा परिघीय कंस असणार 124 जेवढा परिघीय हा 124 चा कंस आहे केंद्रीय कोण देखील 124 आहे त्याचा हा पूरक कोण आहे 180 मध्ये 124 गेले आला 56 आपल्याला हाच विचारलेला आहे किती अंश पर्यायातील कोणता कंस सर्वात मोठा आहे पर्यायातील कोणता कंस मोठा आहे सगळ्यात मोठा कोणता दिलाय तुम्ही 61 पर्याय क्रमांक 3 NMQ हा सगळ्यात मोठा कंस यायला पाहिजे चला पुढे चौकोनाचे कोन 1 + 25 62 प्रश्न आहे 1 + 25 अंशाचा एक कोन आहे दूसरा आहे 2x + 5 हे लांबला बसतो आहे एवढा करेल लांबला बसायला बडबड करू नका 2x + 5 तिसरा आहे x + 10 चौथा आहे x + 20 तर सर्वात लहान कोणाचे मार्ग चारी कोणाची बेरीज किती असते 360 x1 ची किंमत x 2x 3x 4x 5x आणि याची तिथं काय 25 आणि 10 35 होते 35 मध्ये 25 वजा केले मी राहिले किती अधिक 10 बरोबर 360 आडवी मांडणी करण्याची फक्त उभी मांडणी केली x 2x 3x झाले हे 4x आणि 1 5x अधिक 25 मधनं 5 गेले अधिक 20 20 अधिक 10 30 30 मधनं 20 गेले 10 मी तर हे वरतीकडे पाठवून दिला 5x बरोबर 360 वजा 10 केले 350 x बरोबर 70 मग सगळ्या हा किती जाईल 70 अधिक 25 95 चा 70 मध्ये 140 मधनं 5 गेले 135 70 अधिक 10 80 70 वजा 20 50 या ठिकाणी सगळ्यात लहान कोणता कोण येईल 1 वजा 20 अंशाचा म्हणजे 50 अंशाचा पर्याय क्रमांक 2 आहे पुढे 63 वा प्रश्न पहा 63 त्याला ही आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये बरेच कोण दाखवलेले आहे काटकोन कोण दाखवलेला आहे
या काटकोन त्रिकोण पी पी आर याच्यामध्ये या ठिकाणी एस क्यू दुभाजक आहे. हे दोन कोण सारखे दुभागतो. यदी किरण पेपर दाखवलेला आहे. याच्यामध्ये या ठिकाणी पण लंब टाकलेला आहे. या ठिकाणी लंब टाकला आहे. या ठिकाणी हा दुभाजक लंब दुभाजक. पी क्यू बरोबर शेजारच्या याच्यामध्ये पी क्यू बरोबर क्यू आर. पी क्यू एकरूप क्यू आर पी क्यू ची लांबी आणि क्यू आर ही संपूर्ण लांबी सारखी. अँगल आर बरोबर 35. हा 35 अंशाचा दिलेला आहे. अँगल पी क्यू आर बरोबर पी क्यू आर. आता इथं हा ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. हा 35 म्हणजे समद्विभुज त्रिकोण झाला. हा गिरवतो आणि हा समद्विभुज त्रिकोण आहे. हा 35 या बाजूच्या समोरचा एक हा म्हणजे हा संपूर्ण अँगल येणार आहे पी 35. आपल्याला हा अँगल विचारायचा. मग पी कोणाची बेरीज 180 असते. हा 70 गेले. हा कोण किती देणार आहे 110 अंश. म्हणजे ज्याला पी क्यू आर बरोबर 110 पर्याय क्रमांक 4. आता रेघ पीटी ही अँगल पी क्यू आर ची तिप्पटी बाय पीटी 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 ही पीटी पीटी ही त्रिकोण पी क्यू आर ची पी क्यू आर या त्रिकोण पी क्यू आर ची पीटी ही काय आहे. मध्यभाग शिरोलंब लंब दुभाजक यापैकी नाही. या शिरोबिंदूतून टाकलेला समोरच्या बाजूला टाकलेला लंब आहे म्हणून हा पीटी काय येणार आहे शिरोलंब. याला काय म्हणतात शिरोबिंदूतून समोरच्या बाजूला टाकलेला लंब. इथं 90% नाही. इथं बाजू ही वाढवावी लागली म्हणजे ह्या क्यू आर बाजूवर टाकलेला लंब. मधील कोणती मध्यगा दाखवली आहे. मध्यगा कोणती याच्यामध्ये मध्यगा दोन बाजूचे दुभाजक करतो. म्हणजे इथं क्यू बी आणि डी आर याचं मध्ये इथं या ठिकाणी काय अँगल दाखवलेला नाही. तिथं दाखवलेला पण आहे. जी मध्यगा होणार नाही तो लंब दुभाजक होईल. तर मध्यगा इथं आहे. या दोन बाजू एकरूप करते. या दोन बाजूला ही दोन बाजू एकरूप आहे. ही जोडलेली आणि क्यू एस ही मध्यगा. क्यू एस ही मध्यगा. इथं काही लंब वगैरे काढलेला नाही. क्लिअर पर्याय क्रमांक 3. कोणत्या पर्यायातील बाह्यकोन काटकोन त्रिकोणाचे आहे. इथं प्रश्न हा संपला 600. कोणत्या पर्यायातील बाह्यकोन काटकोन त्रिकोणाचे आहे. बाह्य आता काटकोन त्रिकोण असेल त्याचे बाह्यकोन आता हा 90 डिग्रीचा आहे. मी इथं बाह्यकोन कितीचे येतील त्याचे याचा जर बाह्यकोन आपल्याला काढायचं म्हणलं तर उदाहरणार्थ हा 30चा घेतला हा 60चा घेतला. हा 60चा घेतला तर याचा बाह्यकोन 120चा आहे. हा 30चा घेतला तर बाह्यकोन 150 आहे. म्हणजे इथं किती बेरीज येते बाह्यकोनाची बेरीज 270. कोणत्या पर्यायाच्या बाह्यकोनाची बेरीज 270 येते पहा. पहिला 125 155. पहिला पर्याय 125 आणि 155 याची येते का म्हणजे 270 नाही. दुसरा 120 140 याची येते 270 नाही. तिसरा 130 150 याची बेरीज येते का नाही. आणि चौथा पर्याय 130 140. म्हणजे या ठिकाणी जर हा 130 चा असेल आणि हा 140 चा असेल तर याचा अंतर कोण येणार आहे 50 चा आणि हा 40 चा आहे. याचा अंतर कोण येणार 40. 50 40 90 हे म्हणजे इथं बाह्यकोनाची बेरीज 270 येणं गरजेचं आहे. ते फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये येते. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणोत्तर त्रिकोणाच्या बाजूंचे नाही. पहिला पर्याय 3/4/5. दुसरा आहे 3/2/5. तिसरा आहे 6/5+8. चौथा आहे 2/5/6. कोणत्याच्या बद्दल त्रिकोणाच्या बाजूचं गुणोत्तर नाही. लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे इथं
जास्त असली पाहिजे. कोणकोणत्या पर्यायामध्ये येते? इथं लहान बाजू 3 4 7 याच्यापेक्षा मोठ्या बाजूपेक्षा जास्त आहे, म्हणजे इथे कोणाच्या बाजूचं गुणोत्तर आहे. इथे 3 2 5 5चा तेवढा करता येईल का? ते कोण नाही करता येईल. 6 5 11 याच्यापेक्षा मोठं आहे. 3 5 2 7 याच्यापेक्षा मोठं आहे, म्हणजे त्रिकोणाची रचना करता येते. इथं त्रिकोणाची रचना करता येणार नाही. पुढे अनुसार कर्णाची लांबी माहीत असल्यास बाजूंची लांबी काढता येते असा चौकोन कोणता? कर्णाची फक्त कर्णाला चौरसाची रचना करता येते. फक्त कर्णाची लांबी माहित आहे, त्याच्यावर तुम्हाला चौकोन काढायचा आहे, तर तो फक्त याच्यामध्ये काढता येतो आणि याच्यामध्ये काढता येतो. 90 तर दाखवायला लागेल आणि हा समभुज दाखवला पाहिजे. दोन्ही कर्ण दिले पाहिजे इथं, आणि इथं फक्त एकच कर्ण. आपल्याला काय म्हणलंय? कर्णांची लांबी. याच्यामध्ये 2 अचूक पर्याय नोंदवा. कुठले कुठले? समभुज, चौकोन आणि चौरस. त्रिकोणाची संगती कोणती? याच्यामध्ये कोणत्या बाजूला कोणतं जुळेल असं विचारलेलं आहे. त्याला नाव दिलेली PQR. ZYX एकरूप दाखवलेले. या बाजूला ही बाजू एकरूप दाखवलेली, या बाजूला ही बाजू एकरूप दाखवलेली. कोणत्या याला कोणतं जुळेल? बाजूला कोणती बाजू जुळेल? PQ. घड्याळाच्या दिशेने PQ ला कोणती जुळणार आहे? XY. YZ ला कोणती जुळणार आहे? YZ ला PR जुळणार, म्हणजे इथं R घेतला, म्हणजे RPQ आणि XYZ या पद्धतीने संगती जुळेल. या पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहे असं त्यात मागे पुढे होऊ शकतो. हे तुम्ही RPQ च्या ऐवजी असं म्हणू शकता PQR. बघा PQR, P पासून सुरुवात केली, PQR YZX. हे जुळवायचं कसं पहा. मी पहिल्यांदा PQ ला YZ जुळवतो, XY जुळवतो, इथं दाखवतो PQ ला XY एकरूप. मला जर घड्याळाच्या दिशेने घेतलं तर RPQ R मी दिला, हे पण घड्याळाच्या दिशेने XYZ, म्हणजे या बाजूला बाजू जुळतात. YZ ला PR, YZ ला PR या ठिकाणी त्या जुळल्या पाहिजे. उत्तरीय पर्याय क्रमांक 69 चा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 काय? PQR ला YZX. PQR काय ते जुळलं नाही आपल्याला. PQR ला पर्याय टाकून PQR ला YXZ, PQ ला YX, QR ला XZ. बरोबर. हे आपली एकच रचना चुकते आपली. पहा कोणत्या बाजूला कोणती बाजू मिळते पहा. PQ ला YX, PQ ला YX, QR करणे XZ, PR या दोघांची PR जुळवली. PR ला कोणती जुळणार आहे? ZY किंवा YZ जुळली. इथं जोडायचं म्हणून बघायचं. अयोग्य विधान कोणते? वर्तुळ केंद्रातून पहा. प्रश्न पहा, अयोग्य चुकीचं विधान कोणतं? प्रत्येक विधान बघू आपण. आता या आकृती काढून समजून देणं शक्य नाहीये. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्राचा जीवेवर लंब टाकला तर तो जीवेला दुभागतो. बरोबर आहे. दुसरं, एकाच वर्तुळातील कोण, एकाच वर्तुळखंडातील कोण एकरूप असतात.
एकच वर्तुळखंडात एकूण एकरूप असतात. जर एकाच वर्तुळखंडातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावरती असतात. बरोबर आहे. आणि त्रिज्या व जीवा यांचे गुणोत्तर एकाच दोन असतात. त्रिज्या व जीवा नाही, त्रिज्या व व्यास यांचं गुणोत्तर एकाच दोन असतं. त्रिज्या जीवाचं नाही, चौथं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. 72 कोणत्या कोणाचे समूह कोण एकरूप असत नाही. समभुज चौकोनाचे लगतचे कोण 3x व x आहे तर कोणत्या कोणाचे मापतील. समभुज चौकोन समभुज आपण निकम आकृती काढतोय आणि लगतचे कोण आहे 3x आणि x. हा 3x हा x. मी विचारले आपल्याला मोठ्या कोणाची मापतील. आता लगतच्या कोणाची बेरीज किती असते. लगतच्या कोणाची बेरीज 180 असते. पूरक कोण असतात ना, म्हणजे 4x बरोबर 180, x बरोबर 180 भागिले 4 केलं, x बरोबर 45. म्हणजे हा असेल 45 चा, तर हा येणार 135 चा. सगळ्यात मोठ्या कोणाचं माप देणार 135. कोणत्या चौकोनाचे समभुज कोण एकरूप असत नाही. पर्याय पहा, समभुज चौकोन, समभुज चौकोन. दुसरा पर्याय आहे हा पहिला, दुसरा चौरस, तिसरा समलंब चौकोन, चौथा पर्याय आहे समांतर भुज चौकोन. प्रश्न काय म्हणलाय, कोणत्या चौकोनाचे समूह कोण. समूह म्हणजे सगळ्याला समचौकोन एकरूप असत नाही. समभुज चौकोन हा त्याच्या समोरासमोर कोण एकरूप असतात का, असतात. चौरसाचे चारही कोण सारखे असतात म्हणजे समूह कोण पण एकरूप असतात. समलंब चौकोन, समलंब चौकोन म्हणजे हा, याला म्हणायचं समलंब चौकोन. याचे समोरासमोरील कोण समूह कोण एकरूप असतात का, हा मोठा असेल तर हा लहान असेल. आणि समांतर भुज चौकोन आपल्याला असं काम करूया, हा समांतर भुज याचे समोरासमोरील कोण एकरूप असतात. त्यामुळं तिसरं विधान चुकीचं येणार आहे, बाकीचे चार विधान बरोबर आहे. 73वा प्रश्न, कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब करून छेदत नाही. कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब छेदत नाही. पतंगाचे कर्ण परस्परांना लंब छेदतात का, पतंगाचे कर्ण इथं काटकोनातून लंब छेदतात. तुमचं काय समभुज चौकोन, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब छेदतात का, छेदतात. चौरसाचे कर्ण परस्परांना लंब छेदतात का, छेदतात. आयताचे कर्ण परस्परांना लंब छेदतात का, इथं लंब छेदत नाही, इथं लंब होत नाही. इथं लघु कोण आहे, इथं विषाद कोण आहे, लंब छेदत नाही. पर्याय क्रमांक 4. 74 चौरसाची बाजू तिप्पट केली तर परिमिती कोणता परिणाम होईल. चौरसाची, चौरस आहे उदाहरण 10 सेंटीमीटरचा चौरस घेतला, याची परिमिती किती येईल 40. आता बाजू तिप्पट केली, तिप्पट केली 10 होती तिथं 30 केली, म्हणजे किती होईल परिमिती 120 होईल. म्हणजे परिमिती देखील किती होणार आहे, तिप्पट होणार आहे. पहिला पर्याय तिप्पट होईल, बरोबर आहे. दुसरा दुप्पट होईल, नाही. परिणाम होणार नाही असं होईल का, होणार आहे. 9पट होईल का, नाही. परिमिती तिप्पट, बाजू तिप्पट केली परिमिती तिप्पट होईल. 75वा प्रश्न, कोणत्या चौकोनाचे लगतचे कोण पूरक कोण असतात. लगतचे कोण पूरक कोण. पहिला पर्याय समलंब चौकोन, लगतचे कोण पूरक आहेत का. दोन पर्याय निवडू आहे. एक पूरक कोण असतील असं सांगता येत नाही, म्हणजे पहिलं चुकीचं आहे. समलंब चौकोनाचे लगतचे कोण पूरक पहिलं चुकीचं आहे.
दुसरा पर्याय आहे पतंग. पतंगाचे लगतचे कोण हा पूर्ण नाव कोण? पूरक कोण आहे का? नाही. तिसरं समांतर भुज चौकोन इथं इथे लगतचे कोण? ते पूरक कोण असतात. बरोबर आहे. आणि समभुज चौकोन समभुज चौकोन इथे लगतचे कोण? पूरक कोण असतात. मग कशी काढली? पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे बरोबर येणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील तासाला पुढील घटक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. धन्यवाद.